आयोजित केले आणि जवळपास आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये 24 ते 26 संघांचा सहभाग तो मात्र आपण 3 दिवसांमध्ये पाहिला आणि या स्पर्धेचा अंतिम सामना मेगा फायनल तो देखील आपण मैदानाच्या आतमध्ये सुरू करतोय। शौर्य 11 शिंदेगाव आणि त्यांच्या विरुद्धमध्ये आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सामना तो मात्र या ठिकाणी रंगतोय शिवगर्जना क्रिकेट क्लब शिवेगाव। सामन्याला देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल। माऊली उद्योग समाजाच्या वतीने क्रिकेटची स्पर्धा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। मुख्य पंचांचा इशारा देखील येतोय। डीएन रॉक सरांना आपण पाहणार आहोत मुख्य पंचांच्या भूमिकेत। सलामीची जोडी बॅटिंगसाठी सज्ज होते सोमनाथ टेमगिरे बंटी मांडेकर तर गोलंदाजीचा मार्कवरती गोलंदाज योगेश शिवेकर। पहिला चेंडू आपण पाहतोय सोमनाथ टेमगिरेचा बिग ब्लास्ट बॉल हवेत चेंडू सीमा पार हा येतोय षटकार। ऋषी मंगेश डान्सिंग अंपायर डीएन सरांच्या देखील आधा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय तर दुसऱ्या बाजूला मयूर डान्स अकॅडमीच्या चेअर गर्ल्स देखील आपण पाहिलं प्रेक्षकांची मन जिंकताना पाहायला मिळत आहेत। आयोजकांचं कौतुक आहे। गोलंदाज योगेश अकुट टाप्याचा चेंडू होता पॉइंटला मात्र फटका खेळलाय। क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करेल चेंडू अडवण्याचा प्रयत्न आणि 2 धावा दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा त्या मात्र पळून पूर्ण केल्या गेल्यात। 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल। षटक क्रमांक पहिला मैदानात आहे 8 धावा त्या मात्र धावफलक आहेत। शौर्य 11 शिंदेगाव विरुद्ध शिवगर्जना क्रिकेट क्लब शिवे 2 षटकांचा सामना आहे। 2 ताकदवान प्रतिस्पर्धी संघ आपण पाहिले तर मैदानावरती एकमेकांच्या समोर ते मात्र खेळताना पाहायला मिळत आहेत। यावेळी चेंडू मात्र खेळला फटका मात्र सजवलाय सोमनाथच्या बॅटमधून एक सिंगल मात्र पळून पूर्ण केली गेली। दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिथे आपण पाहतोय नकार आहे। एका धावेने स्कोर कार्ड पुढे जाईल 9 धावा त्या मात्र धावफलक बनवल्या गेल्यात। पहिल्या क्रमांकाचं षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे। खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय। प्रथम क्रमांक 31,000 रुपये द्वितीय क्रमांक 25,000 रुपये तृतीय क्रमांक 20,000 चतुर्थ क्रमांक 15,000 एक भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय। सुनील भाऊ काळोख यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आणि अभिष्टन चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं माऊली उद्योग समूहाच्या वतीने क्रिकेटची स्पर्धा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। योगेश शिवेकर षटक क्रमांक पहिल्या मध्ये गोलंदाजी करेल। बंटी मांडेकरसाठी त्याचा मारा असेल। फुल टच चेंडू आणि सरळ बॅटने चेंडू केलाय डीप लॉंग ऑफला बॉल हवेत सेल टिपलाय पहिला फलंदाज बाद। नवीन फलंदाज देखील आपण पाहतो बॅटिंगसाठी मैदानात दाखल होतोय सोमनाथ कारले तो मात्र बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये गेलाय। 2 षटकांचा सामना आहे। मेगा फायनलची लढत आपण पाहतोय। ग्रँड फायनल देखील मैदानाच्या आतमध्ये आहे। एक भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय माऊली ग्रुपच्या वतीने मात्र या स्पर्धेचा ते मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। ग्रँड फायनल आपण पाहताय मेगा फायनल तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय। कोण जिंकणारी स्पर्धा ती देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत। प्रथम क्रमांकाला 31,000 रुपये मंदाताई सकाराम शिंदे सुनील शेठ काळोखे युवा मंच यांच्या वतीनं द्वितीय क्रमांक 25,000 देवदास शेठ बांदल सरचिटणीस भारतीय जनता पार्टी खेड तालुका यांच्या वतीनं हे मात्र पारितोषिक आहे। डीप बॅकवर्ड पॉइंटला चेंडू मात्र येतोय। क्षेत्ररक्षण खराब आहे। 2 धावा पळून पूर्ण केलात। तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि पाहता पाहता 2 धावा त्या मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे। पहिल्या क्रमांकाचं षटक आपण पाहतो मैदान ते सुरू आहे। 11 धावा धावफलक होत आहे। 2 षटकांचा सामना आहे। मेगा फायनलची लढत देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये। ग्रँड फिनाले तो मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे। कोणता संघ विजय होणार ते देखील आपण पाहणार आहोत। प्रेक्षक देखील आपण पाहिलं तर मोठ्या बहुसंख्येने या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत आणि प्रेक्षकांची प्रचंड गर्दी या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहते। माऊली उद्योग समूहाचं एक सक्सेसफुल आयोजन एक भव्य दिव्य आयोजन ते देखील आपल्याला यशस्वी होताना पाहायला मिळते। सरळ बॅटने चेंडू केला डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे। एक धाव पळून पूर्ण केली। दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला आणि पाहता पाहता 2 धावा त्या मात्र मैदानाच्या आतमध्ये घेतल्या गेल्यात। 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल। षटक क्रमांक पहिला आपण पाहतो मैदान ते सुरू आहे। धावफलक आणि स्कोर कार्ड त्यावर देखील आपण पाहतो बनवले गेलात। पहिलं षटक संपेल। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 13 धावा।
प्रेक्षक देखील उपस्थित आहेत. मेगा फायनलचा सामना तो देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. कुणाल शिवेकर गोलंदाजीच्या मार्क होते आहे. सोमनाथ कारले आणि सोमनाथ टिमगिरे ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. लेफ्ट हँड बॅट्समन राईट हँड बॅट्समन देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आहे. डावखुरा त्याचं आणि उजव्या हाताचं कॉम्बिनेशन तुम्ही पाहू शकाल. गोलंदाज कुणाल टू फलंदाज सोमा. फुल टच चेंडू होता, सरळ बॅटनं टोलवलाय, फटका मात्र खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव पण पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तो मात्र तिथे नकार आहे. एका धावेने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावपल ते आकडे बदलतात, बनवले जात आहेत. 23 धावा त्या मात्र स्कोर कार्ड होते आहेत. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 10 धावा आल्यात. 23 धावा मात्र स्कोर कार्ड होते आहेत. शेवटचे 2 चेंडू आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. खूप चांगला सामना देखील आपण पाहतो. मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न देखील सुरू आहेत. दोन्ही टीम आपण पाहिले तर प्रयत्न करतात. प्रयत्नांच्या पराकाष्ठा देखील केल्या जात आहेत. कोणता संघ जिंकणार आणि कोणता संघ बाजी मारणार ते देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. खूप चांगला सामना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. मेगा फायनल ग्रँड फिनाले बेल्लावळे काळोखीवाडीच्या मैदानावरती माऊली चषक 2022 शेवटचा सामना. यावेळेस मात्र चेंडू खेळलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या जवळ. क्षेत्ररक्षक तैनात आहे, परंतु तिथे 2 धावा त्या मात्र बनवल्या गेल्यात. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड आपण पाहतोय पुढे जायला आणि धावपल यावर देखील आपण पाहतोय बनवले गेल्यात. 25 धावा त्या मात्र स्कोर कार्ड होते आहेत. शंकरभाऊ मराठे यांच्या वतीनं कुणालनं जर विकेट घेतली कुणालसाठी 200 रुपये. सोमनाथनं जर षटकार टोकला सोमनाथसाठी 200 रुपये. यावेळी चेंडू मात्र खेळलाय डीप मिड विकेटला. फटका मात्र सजवला गेलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू मात्र अडवला गेलाय. 2 धावा त्या मात्र मैदानाच्या आतमध्ये आहेत. 2 षटकांचा खेळ मैदानात संपला गेलाय. बनवला गेला 26 धावा. थँक्यू, धन्यवाद डीजे. 2 षटकांचा खेळ मैदानात संपला गेलाय. 27 धावा धावपल बनवल्या गेल्यात आणि विजयासाठी 28 धावा त्या मात्र मैदानाच्या आतमध्ये बनवायच्या. 27 बनवल्यात, 28 बनवायच्या. चला विनंती आहे सोमा भाऊ, चला विनंती आहे, वेळ कमी आहे त्यामुळे मॅच आपण लगेच सुरू करणार आहोत. 2 षटकांचा सामना तो देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. माऊली ग्रुपच्या वतीनं माऊली उद्योग समूहाच्या वतीनं ही क्रिकेटची स्पर्धा तुम्ही पाहताय. माऊली ग्रुप ऑफ कंपनीच्या वतीनं या स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजन आणि नियोजन ते मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. 12 चेंडूमध्ये 27 बनवल्यात आणि 12 चेंडूमध्ये 28 धावा त्या मात्र बनवायच्यात. चला विनंती आहे शौर्य 11 शिंदेगाव मैदानचा ताबा घ्या. क्षेत्ररक्षण तुम्ही सजून घ्या. सामना आपण अडीकन लगेच सुरू करतोय. चला विनंती आहे झटपट चला. पंटी मांडेकर चला, निखिल घाटे, सोमनाथ टिमगिरे एका लाईनीत चला मित्रांनो. शौर्य 11 शिंदेगाव एका लाईनीत तुम्ही मैदानाच्या आतमध्ये चला. सामना आपण अडीकन लगेच सुरू करतोय. शिवगर्जना क्रिकेट क्लब शिवे संघाच्या प्रत्येक षटकाराला शंकरभाऊ मराठे यांच्या वतीनं 100 रुपयांचं पारितोषिक आहे. शंकरभाऊ मराठे यांच्या वतीनं शिवगर्जना क्रिकेट क्लब शिवे संघाच्या प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये आणि सामना देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सुरू होतोय. एका बाजूला देखील आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये शौर्य 11 शिंदेगाव आहे, तर दुसऱ्या बाजूला शिवगर्जना क्रिकेट क्लब शिवे या 2 ताकदवान संघादरम्यान हा सामना तो मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. मेगा फायनलचा सामना ग्रँड फिनाल आहे. कोण जिंकणार ते देखील आपण पाहणार आहोत. खूप चांगला सामना तो मात्र मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. चला विनंती आहे मॅच सुरू करा, सामना सुरू करा. सामना आपण अडीकन लगेच सुरू करतोय. क्षेत्ररक्षण करणारा संघ तुम्ही वेळ घेऊ नका.
सामना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सुरू होतोय। दुसऱ्या डावाला सुरुवात गोलंदाज सोमनाथ कारले तो मात्र गोलंदाजीच्या मार्क होते आहे। पहिला चेंडू यावेळेस आपण पाहतोय डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय, कुठल्याही प्रकारची धाव मैदानाच्या आतमध्ये नाही। धावपल कोते आणि स्कोर कार्ड ते आपण पाहिलं तर बनवलं गेला 27 धावा, 28 धावांचा पाठलाग आहे। एक चेंडू तो मात्र डॉट बॉल आलाय। 2 षटकांचा सामना सोमनाथ कारले टू योगेश शिवेकर यावेळेचा चेंडू आणि तिथे आपण पाहतोय अजून एक डॉट बॉल तो मैदानाच्या आतमध्ये आहे। बॅक टू बॅक लागोपाठचे 2 डॉट बॉल ते मात्र मैदानाच्या आतमध्ये आलेत। निर्धाव चेंडू देखील आपण पाहता मैदानात येत आहेत। कमबॅक देखील मैदानात केला आहे। सोमनाथ टू योगेश, गोलंदाज टू फलंदाज। यावेळेचा चेंडू मात्र हुक केलाय, बॉल हवेत आणि चेंडू मात्र पोहोचेल। चेंडू मात्र आतमध्ये आहे, चेंडू आडला गेलाय आणि चेंडू मात्र पोहोचला गेलाय सीमारेषेच्या पलीकडे। 4 धावा चौकार। चार धावा धावपल होत आहेत। पहिले षटक आपण पाहतोय। यावेळेचा चेंडू मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही। अजून एक डॉट बॉल तो मैदानाच्या आतमध्ये आलाय। सोमनाथ कारलेची गोलंदाजी आपण पाहतोय, संघाला मात्र कमबॅक करून देते, परंतु योगेश शिवेकरला मोठमोठे बिगिट करणं गरजेचं आहे। षटकार चौकार खेळावे लागतील, एकेरी दुहेरी धावा मात्र घ्याव्या लागतील। अकुट टाप्याचा चेंडू होता, फटका मात्र सजवलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे। संजय मुकनेने चेंडू अडवलाय, तोपर्यंत एक सिंगल ती मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे। एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल। 5 धावा त्या मात्र धावपल होत्या आहेत। लागोपाठच्या 3 षटकारांना सुनील भाऊ काळोखे आणि शंकर भाऊ मराठे यांच्या वतीनं 500 रुपयांचं पारितोषिक दीपक शिवेकर आणि योगेश शिवेकर साठी आहे। सोमनाथ कारलेने जर इथे मात्र शेवटच्या चेंडूवरती जर विकेट घेतली, शंकर भाऊ मराठे यांच्या वतीनं 200 रुपयांचं पारितोषिक आहे। एक डॉट बॉल तो मात्र मैदानाच्या आतमध्ये आलाय। षटक क्रमांक देखील आपण पाहतो मैदान ते संपले गेले। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा त्या मात्र धावपल होत्या। शेवटचं षटक आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये धावपल होते आणि स्कोर कार्ड धावा देखील आपण पाहतो बनवले गेलात। 5 धावा त्या मात्र स्कोर कार्ड होते आहे। शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहतोय 23 धावा त्या मात्र मैदान ते बनवायच्या आहेत। विनायक आलाय गोलंदाजीच्या मार्क होती। योगेश शिवेकरने जर लागोपाठचे 2 षटकार खेळले, शंकरप्पा मराठे यांच्या वतीनं 500 रुपयांचं पारितोषिक आहे। योगेशच्या प्रत्येक षटकारला 200 रुपये। यावेळेचा चेंडू बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही। एक डॉट बॉल तो मात्र मैदानाच्या आतमध्ये आलाय। निर्धाव चेंडू देखील आपण पाहतो मैदानात येत आहेत। समीकरण बदलले गेले। 5 चेंडू आणि विजयासाठी 23 धावा त्या मात्र मैदान ते बनवायच्यात। गोलंदाजीसाठी गोलंदाज विनायक, बॅटिंगसाठी योगेश। यावेळी चेंडू आणि फलंदाज इथे मात्र बाद, क्लीन बॉल। राजमुद्रा युवा प्रतिष्ठान वांद्रे संघ उपस्थित होतोय। सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आदेशदादा सावंत, अक्षयभाऊ सावंत आपण देखील उपस्थित झालात, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे। लागोपाठची जर अजून एक विकेट मिळवली तर आपण पाहिलं गोलंदाजासाठी पारितोषिक आहे। या ठिकाणी निखिल शेठ काळोखे यांच्या वतीनं 500 रुपये, तर फलंदाजांनी लागोपाठचे 2 षटकार खेळले, शंकरप्पा मराठे यांच्या वतीनं 1000 रुपये। यावेळेस मात्र डिक्लेरेशन झोन मध्ये असेल का, पंच काय निर्णय कळवतात ते मात्र आपण पाहणार आहोत। अंपायर डिसिजन डिक्लेअर 2 धावा त्या मात्र मैदानात आहेत। पहा डीएन रॉक सर कळवतायत 2 धावा त्या मात्र मैदानाच्या आतमध्ये आहेत। शेवटचे 3 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहतोय समीकरण पूर्णपणे बदलले गेले। 21 धावा त्या मात्र मैदानाच्या आतमध्ये बनवायच्या आहेत। एखादा व्हाईट बॉल नो बॉल आला, त्यावरती जर एखादा बिगिट आला तर सामन्यात ट्विस्ट निर्माण केली जाईल, सामन्यात रंगत निर्माण केली जाईल आणि सामना देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय।
सोमनाथ कारलेच्या गोलंदाजीने सामन्यामध्ये जान आणले. फक्त 5 धावा त्यानं खर्च केलात. विनायकचा चेंडू होता, बॅटवरती येताना पाहायला मिळत नाही. अजून एक डॉट बॉल, तो मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. निर्धाव चेंडू देखील आपण पाहतो मैदानात येत आहेत. 2 चेंडू आणि विजयासाठी 21 धावा त्या मात्र बनवायच्यात. विनायकची गोलंदाजी देखील आपण पाहिली तर संघाला मात्र कमबॅक करून देते. यावेळेचा चेंडू आणि पुन्हा एकदा डॉट बॉल. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहतोय. निर्धाव चेंडू आलाय, डॉट बॉल, तो मात्र मैदानात आहे. कुणाल शिवेकरने जर शेवटच्या चेंडूवरती षटकार केला, शंकर आप्पा मराठे यांच्या वतीनं 200 रुपये आहेत. कुणाल साठी चेंडू आहे आणि तिथे फटका खेळलाय. बॉल हवेत आहे, चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या पलीकडे. षटकार, 6 धावा. थँक्यू, धन्यवाद डीजे मास्टर. आम्ही तुमचं मनापासून आभार आहोत. विजेता संघाचं अभिनंदन, पराभूत संघाचं मनापासून आभार. सर्व मान्यवरांना विनंती आहे, थोड्याच वेळामध्ये आपण या ठिकाणी बक्षीस वितरण समारंभ तो मात्र ठिकाणी सुरू करणार आहोत. डीजे विनंती असेल एखादं गाणं लावा. तोपर्यंत आपण मयूर डान्स अकॅडमी या चेअर गर्लचा डान्स तो मात्र तुम्हाला पाहायला मिळेल. और तुझसे मिलते समय हल्के बजाते बजाते मेरा टिपुरुष टूट गया। मगर तेरा मेरा लगे होने दे मन मजा हो क्या, तेरा मेरा लगे होने दे मन मजा हो क्या, मैं तुझसे मिलने आ जाऊं क्या, न बोल मैं हल्के